मित्रांनो नमस्कार. खरं तर आजच्या ह्या कलियुगी जीवनामध्ये माणसं कशी विचित्र वागतात याचं आपल्याला पदोपदी अनुभव येत असतात. जर आपल्या आईवडिलांच्या शिकवणीचा विचार केला, आईवडिलांनी संस्कार संस्कृती जर मुलांमध्ये रुजवली असेल तर निश्चितच आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्रे होती जे सात्विक तयाचा हारिक वाटी देवा असं म्हणावं लागेल. माणसांच्या बऱ्याच वेळा संस्कार संस्कृती आईवडिलांनी घडवल्यानंतरसुद्धा प्रवृत्ती ह्या संगती संगदोषा बिघडतात किंवा लहानपणात आईवडील बरे वाटतात, चांगले वाटतात, परंतु ज्यावेळेस आपली पत्नी येते आणि त्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांच्या भीतीवरून ते आईवडिलांना मुलं विसरायला लागतात. लहानपणी ज्यावेळेस त्यांचा आधार मिळतो तेव्हा आपल्याला आईवडील फार प्रिय वाटतात. आपण जेव्हापर्यंत आईवडिलांवर अवलंबून राहतो तेव्हापर्यंत आपल्याला आईवडील हवेसे वाटतात, परंतु ज्यावेळेस आईवडील वृद्ध होतात, म्हातारे होतात आणि ज्यावेळेस त्यांना मुलांची गरज असते, आधाराची गरज असते, आर्थिक नव्हे परंतु एक मानसिक ज्यांना आधार हवा असतो, अशा वेळेस मुलांची लग्ने होऊन जातात, त्यांच्या पत्नी येतात आणि काही संस्कारी मुली जर सोडल्या तर ते आपले सासू सासऱ्यांना सोडत नाही, जीव लावतातच. परंतु अशाही काही महिला आहेत, सुना आहेत की त्यांच्या सासू सासऱ्यांना ते कधीच जवळ ठेवत नाही, ज्यावेळेस की त्या म्हाताऱ्या माणसांना त्यांची गरज असते. म्हणूनच हातपाय जेव्हापर्यंत चालतात तेव्हापर्यंत त्या आईवडिलांना मुलांची गरज नसते, परंतु ज्यावेळेस ते वृद्ध होतात, हातपाय चालत नाही, थकतात, मानसिकसुद्धा त्यांचं संतुलन कधीकधी बिघडून जातं, शारीरिक व्याधी निर्माण होतात, गोळ्या बाटल्या औषधांचा डॉक्टरांचा खर्च होतो आणि ज्या वडिलांकडे आईकडे पैसा नसतो अशा वेळेस मुलं आणि सुना त्यांना घरातनं बाहेर काढून देतात. आणि वृद्धाश्रमात कधीकधी आपल्याला काही आईवडील पाहायला मिळतात. परंतु अशा मुलांसाठी मी म्हणेल की निश्चितच तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणार असाल तर एक विसरू नका, काळ आणि वेळ ही फार श्रेष्ठ असते. जे तुम्ही पेरलेलं असेल तेच उगवणार आहे आणि तुमच्यासाठीसुद्धा वृद्धाश्रमामध्ये रूम तुम्हाला बुक करावी लागणार आहे. तुम्हाला तुमचेच मुलं तुम्हाला वृद्धाश्रमात निश्चितच ठेवतील, हे विसरू नका. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या आईवडिलांना ज्याप्रमाणे तुम्ही सासू सासऱ्यांना जीव लावतात, ज्याप्रमाणे तुमच्या बायका ह्या आपल्या आईवडिलांना जीव लावतात, तसंच त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजे तुमच्या आईवडिलांना जीव लावला पाहिजे. त्यांना त्यांचं सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यांना 2 शब्द म्हाताऱ्या लोकांना बोलायला पाहिजे. आणि हे मी माझ्या स्वतःचा परिवार अनुभवानंती सांगत आहे. आधी केले मग सांगितले असंच मी बोलू शकतो. आणि म्हणून मी माझ्या वडिलांना, माझी आई 35 वर्ष त्यांच्यासोबत नसताना त्या सोडून गेल्या त्यांना, परंतु 35 वर्ष आम्ही सर्व भावांनी, त्यांच्या बायकांनी, आमच्या वडिलांच्या सुनांनी त्यांना कधीही अंतर दिलं नाही. आणि म्हणूनच आमचे वडील 92 वर्षापर्यंत
अतिशय तंदुरुस्त आनंदी असे जगले. हेच संदेश, हाच सल्ला, हेच अनुभव मी सर्व तरुण मित्रांना किंवा ज्यांना आईवडील ज्यांचे म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्यांना देऊ इच्छितो. निश्चितच आईवडिलांना वृद्धाश्रमात तुम्ही पाठवणार नाही याचे मला आशा आहे. धन्यवाद.